नमस्कार वीरा लाईफ फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि आज आपण आलेलो आहे पाटण तालुक्यातील रुद्रेश्वर या ठिकाणी। तर आज आपण आलोय इथं आज भंडारा असल्यामुळे गर्दी खूप जास्त आहे आणि आपल्या मोठ्या गाड्या सगळ्या बाहेर लावायला सांगितलेल्या आहेत, त्यामुळे आपण चालत चाललेलो आहे। निसर्ग सौंदर्य बघा, आता वातावरण एकदम मस्त झालेलं आहे इथं। ते आहे रुद्रेश्वर देवालयाची कमान याराडवाडीमधील आणि इथून पायऱ्या सुरू होतात। पायऱ्या किती आहेत माहीत नाही, पण मोजून तुम्हाला मी पायऱ्या सांगेन किती आहे ते। चला आपण वर जायला सुरुवात करूया। मित्रांनो, पायऱ्या चढत चढत तुम्हाला नंदी महाराजांची एक गोष्ट सांगतो। तुला माहित आहे का रे? नाही सांगितलं तर। नंदी महाराजांच्या शिंगावर आपण बोट ठेवतो आणि शेपूट पकडतो। ते का करतो तसं सांगतो आपण आणि त्यातून महादेवाचं दर्शन घेतो आपण। तर काय झालेलं, भगवान विष्णू महादेव आपल्या महादेवांना भेटायला आलेले, तेव्हा विष्णू भगवानांचं वाहन आहे गरुड। तर गरुड आणि नंदी महादेवांचं वाहन आहे नंदी। तर ते दोघं बाहेर थांबलेले आणि आतमध्ये त्यांची भेट झालेली विष्णू भगवानांची महादेवांची। तर त्यांच्या भेटीदरम्यान नंदी महाराज गरुड देव आहेत त्यांना सांगत होते की आज जाऊ नका, त्या दोघांची भेट चालू आहे। पण गरुड जे वाहन आहे त्यांना आज जायचं होतं। तर नंदी महाराज एकदम चिडले आणि त्यांच्या श्वासाबरोबर गरुड जे आहे त्यांचं वाहन विष्णू भगवानांचं ते श्वासाबरोबर आज जात होतं आणि श्वास सोडला की बाहेर येत होतं। तर त्यांना ते सोडतच नव्हते। मग विष्णू भगवान काय केलं, त्यांनी बाहेर आल्यावर हे बघितलं आणि त्यानंतर गरुडाची सुटका करण्यासाठी त्यांनी काय केलं की आपल्या नंदी महाराजांचे मागं शेपूट पकडलं। शेपूट पकडल्यामुळं नंदी महाराजांनी आपलं तोंड वळवलं आणि बरोबर जेव्हा त्यावेळेस गरुड बाहेर आलेला आणि त्यावेळी त्यांना त्यांची सुटका झाली। तर त्यासाठी आपण काय करतो, नंदी महाराजांची भेट झाली की त्यांचा आपण शेपूट पकडतो आणि दोन शिंगाच्या मधून महादेवाचं दर्शन घेतो। इथून शेवटला थोड्या खड्या पायऱ्या आहेत, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊपर्यंत खड्या पायऱ्या आहेत। नंदी महाराजांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि इथेच एक धबधबा प्रवाहित झालेला आहे। आता थोडा पाऊस कमी आल्यामुळं छोटा धबधबा आहे, नाहीतर खूप मोठा धबधबा इथं कोसळतो आणि समोरच आपल्या रुद्रेश्वर देवालय आहे। गाभाऱ्यात जाण्यासाठी ही पुरातन कमान आहे। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी एक नंदी महाराजांचे दर्शन होते। समोरच आहे रुद्रेश्वराचे प्राचीन आणि आगळे वेगळे शिवलिंग। ओम नमः शिवाय। मित्रांनो, हे मंदिर पूर्णपणे गुहेत असल्यामुळे त्या काळी इथे कोरीव काम झालेले आहे। अजून हे मंदिर खूप चांगल्या सुस्थितीत आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची डागडुजीची गरज नाही आहे। मंदिराच्या शेजारीच एक छोटीशी गुहा आहे, त्यानंतर छोटंसं एक मंदिर आहे, आणखी शिवलिंग आहे। आणखी इकडे मुलांना वगैरे फिरण्यासाठी आहे। हे वातावरण अनुभवायला मित्रांनो यायलाच लागते इथं। थोड्याच वेळात बघा किती धबधबा मोठा प्रवाहित झाला आहे। तर थोडा पाऊस झाला की धबधबा प्रवाहित झाला आहे। वातावरण खूप मस्त आहे। पाटण तालुका म्हटलं पावसाचा तालुका। खाली उतरलेलो आहे, 225 ते 230च्या दरम्यान पायऱ्या आहेत। फुफ्फुसाची पॉवर चेक करायची असेल तर इकडे या ट्रेकिंगला मस्त आहे। आणि त्यानंतर खास आम्हाला भेटला आहे प्रसाद भेटलेला आहे। आणि आतमध्ये एवढं मंदिरामध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं की नको, बाहेर यायला नको। आरती पण मिळाली, मस्त एकदम फिलिंग। आणि हे निसर्गाचा आनंद घ्यायचा असला तर खरंच इथं या। ओरिजिनल ऑक्सिजन आणि यायला लागतंय 100%। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सगळ्यांना शेअर करा। आणि जर तुम्ही या मंदिरात गेलेला असाल तर कमेंट करून सांगा की आम्ही गेलो या मंदिरात। कराडपासून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत प्रेम देत राहा।